नमस्कार. चला आता सगळा परिवार सज्ज आहे बरोबर. हो. तुमचा भाऊ तो हो. तो भाऊ हो. हा जो सोडायला जातो रोज सकाळी हो ना. हो. काय हो का असा भेदभाव करता. भेदभाव नाही केला कारण का मीच आधी ब्रेकफास्टला जात नव्हतो. पण आता मी जायला लागलो आणि तिला ऑफिस असतं त्याच्यामुळे. ऑफिस सगळ्यांनाच असतं. ऑफिस सगळ्यांनाच असतं बरोबर आहे. मला पण असतं. मग बरं उद्या सकाळी उद्या सकाळी बरं. आता 5 गोष्टी मागायच्या झाल्या त्यांच्याकडनं किंवा इच्छा व्यक्त करायच्या झाल्या किंवा अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या तर कोणत्या करणार. इच्छा म्हणजे मला पहिलं इटलीला जायचंय. आधी ब्रेकफास्टला इडलीचं बघूया. आधी आपण इडलीचं बघूया मग इडलीचं पुढे बघता येईल. ठीक आहे इडली एक झालं. नंतर त्याला स्वित्झर्लंडमध्ये घर पाहिजे असं त्याची इच्छा आहे तर ती पण पूर्ण करायच्या मार्गाने त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनीच करायचं. म्हणजे मी पण साथ म्हणजे भर स्वित्झर्लंड मध्ये घामाघूम होत बर्फात बसून याला घाम कुठलाय असं दिसत. बरं 2 झालं. 3 नंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहून बिझनेस चालू करायचा आहे म्हणजे बाबांना मदत करून. तर तेही त्याच्याबरोबर मी साथ देईनच पण तेही त्यांनी करावं. 4 आणि चौथी म्हणजे माझं कधी काही चुकलं किंवा काही बरोबर पण असेल तर त्यांनी ते सांगावं मला की तू इथं चुकली आहेस किंवा बरोबर असेल तर तू आहेस बरोबर तेव्हा असावं माझ्या बरोबर. फक्त चुकली एवढंच सांगू नये. दोन्ही सांगावं. दोन्ही सांगावं. कळलं तुम्हाला. 4 आणि 5 पाचवी गोष्ट म्हणजे नाही सगळ्यांबरोबर एकत्र छान राहायचं माझी पण इच्छा आहे ती. कळलं. हो. हां तुमचं काय म्हणणं याच्यावरती. इटली आणि स्वित्झर्लंड हा प्रकार थोडा बाकीचं सगळं मला त्यापेक्षा धनकवडी बरं आहे इकडे. हा कशाला कुठं इटली बिटली तसंच दिसतं सगळं डोकर बिकर. बरं आता मला सांगा तुम्ही 5 इच्छा जर किंवा 5 अपेक्षा व्यक्त करायच्या असतील यांच्याकडनं तर कोणत्या करणार. आमची कंबाईंड फॅमिली आहे त्यामुळे सगळं घर मोठं आहे सांभाळावं तिने ही पहिली अपेक्षा होती. तिने मान्य केली लगेच ती. दुसरी गोष्ट म्हणजे माझी वेगळी अशी अपेक्षा होती की जर आजूबाजूला आपल्या काही गोष्टी घडत असतील काही धावपळ किंवा काही गडबड असेल तर आपण स्वस्थपणे त्याच्याकडे बघून चालणार नाही. त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं लागेल त्याच्यात भाग घ्यावा लागेल. अरे वा. आणि त्यातनं काही शिकावं लागेल ही माझी अपेक्षा होती. 2 त्यानंतर तिचं इटलीचं जे स्वप्न आहे ते मी तिला पूर्ण करून देईन ही माझी इच्छा आहे. चला म्हणजे पूर्ण करेन. चौथी गोष्ट म्हणजे तिला जर का स्वतःचं काही करायचं असेल तर त्याला प्रेफरन्स माझा जास्ती असेल. कळलं ना. 4 आणि 5 पाचवी गोष्ट म्हणजे जसा स्वभाव आत्ता आहे तसाच कायम राहावा. आणि मग म्हणू असंच पाहिजे तुम्हाला. पण छान हसत राहा आनंदी राहा. एक छोटासा खेळ खेळायचा आहे मला त्यासाठी मयुरेश जरा पुढे या तुम्ही. चला दोघे आणि साखरपुडा झाला. हो. लगेच असं काय केलं. अंगठी बघा तुम्ही. बघू द्या अंगठी द्या इकडे. 1 माझी चला घट्ट लागली ती परत मनात काय विचार अजिबात नाही. 2 चला आता आई आणि सासूबाईंनी आणखी कोणत्याही 3 4 आणि कोणाकडे आणखी 2 पायऱ्या. हा द्या आणखी 6 चला या 6 अंगठ्या आहेत. आता मी या अंगठ्या एकेका वाटीच्या खाली बरोबर. आता कुठल्या वाटीच्या खाली कुठली अंगठी आहे तुम्हाला माहिती आहे. नाही तुम्हाला. व्हेरी गुड. चला आता जरा आपण या ना वाट्या फिरवतो. मला बघायचंय अचूक तुम्ही यांची अंगठी शोधून काढता का आणि तुम्ही यांची अंगठी शोधून काढता का. हा वेळ घ्या. ओके. दिसली नाही पाहिजे. पकडली. चला द्या ती वाटी द्या. मूठ बंद करा ना तुम्ही. नुसतीच वाटी. हां बस. काय झालेलं आहे आपल्याला काहीच माहिती नाही. काय वाटतं तुमचा अंदाज बरोबर आलाय. मला असं. हां हो हो
काय कॉन्फिडन्स आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. नाही. अचूक अंगठी शोधली तर काय होईल वाटतं तुम्हाला? आणखीन एक संधी पाहिजे का? घालेन तिला. हो चला बघूया. दाखवा तुमच्याकडे कोणाची अंगठी आली आहे. ही कोणाची आहे? माझीच आहे. त्यामुळे मी चुकलो. त्यामुळे मला उघडायचा प्रश्न. बघून पण तरी सुद्धा ही कोणाची आली आहे? तुमची आहे. अच्छा ओके ओके. पण बघितलं किती आहे? दोघांपैकी एकाकडे आली. दोघांपैकी एकाकडे आली. पण म्हणजे याचा अर्थ स्वतःची वस्तू स्वतःकडेच त्या ठेवता येते हे लक्षात ठेवा. आता ही अंगठी त्यांना घाला. तर अशा तऱ्हेने ताई आता दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी आता दोघांनाही मी शुभेच्छा देणार आहे. आणि झी मराठी परिवाराकडून एक छोटासा आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि शुभेच्छा. धन्यवाद. तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या ताईला होणाऱ्या वहिनीला ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपणार आहे. आणि त्याचबरोबर मनापासून ताईला सांगू इच्छितो की ताई दिल्या घरी तू सुखी राहा, आनंदात राहा, तुम्ही सुखी राहा. आणि कुठे खटखुट झालं तर एकमेकाला समजून घ्या. हां. आणि हो काही वेळात सुरू होणारी दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका सुद्धा पाहायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक नवी कोरी पैठणी घेऊन नव्या भागात. नमस्कार.